हॅलो मंडळी, हाय नमस्कार, वेलकम आहे आपलं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शुभ सकाळ तुम्ही सर्वांना. तर आज आहे महाशिवरात्री. तर आज इथं बघू शकता माझ्या पिल्लूचं आवरलेलं आहे. दिसते तर बरोबर फोनमध्ये काय दिसतं ना. तर आता इथे बघू शकता बॅक कॅमेरा म्हटलं दिसतं का नाही दिसतं तेवढं दाखवते ते तुम्हाला. तर इथे पिल्लूचं आवरलेलं आहे अशा प्रकारे. हर हर महादेव. चला तिथं आवरलं याचं. आता मी माझं आवरते आणि दाखवते तुम्हाला. तर आज आहे महाशिवरात्रीचा ब्लॉग कसा होतो तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त कनेक्ट राहा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर चला जास्त उशीर न करता रांगोळीचं त्याचं पण सगळं शूट लावून देईल. आवडते मी आणि तुम्हा सर्वांना पण महाशिवरात्री. तर आधी आवडते परत एकदा शुभेच्छा देईल नंतर. तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. घ्यावं लागलं त्याला लई चाललंय त्याचा बड्डे आता 2-1 वर्षात म्हटलं घेईन पुढच्या वर्षी. शाबास सर काढू व्हेरी गुड. शाबास जमलं रे तुला, जमलं फिरो. चलो हां चलो व्हेरी गुड. शाबास चालव ना अजून चालत असून चालून थोडे चालू. आता मी त्याला विचारलं ना त्यानंतर खेळायला दिली. शाबास गाडी बघ पुढं गाडी आहे. हां वळून घ्या हळू. थोडं खाली उतरायचं तिच्या सीटपासून. व्हेरी गुड. चल थोडं बघ हळू. व्हेरी गुड. हळू चाल हळू पॅन्डल मारायचं दे आता त्याला. हॅलो मंडळी, हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये, नवीन म्हणजे ब्लॉगमध्ये. तर चला आज आहे महाशिवरात्री. आता मी तर आवरलेलं आहे आणि मी त्या अशा पद्धतीची साडी घातलेली आहे. इथे अशा ही खालच्या खालून पांढरी आहे अशी ती गुलाबाची फुलं आहे आणि तसं थोडं चॉकलेटी बॉर्डर म्हणजे काटा आहे, पट्टा आहे एक चॉकलेट कलरचा खालींवरती आणि मधल्या साईडनं असं व्हाईट आहे. तर अशा काही पद्धतीची साडी आहे. तर मी केस पुसते. तर आता इथे शेंगदाणे वगैरे मस्तपैकी भाजून घेते आणि आता इथे एकीकडं शेंगदाणे भाजते, एकीकडे चहा होतोय. चहा घेते आणि मग बाकीचे पण कामाला पटपट असे सुरुवात करते. चहा होईपर्यंत भांडे वगैरे लावून घेतले. आता चहा वगैरे घेते मी आणि मग आता इथे ना शेंगदाणे काढते आणि थंड होऊ देते. त्याच्यानंतर इकडं एका साईडला बटाटे लावायचे आहे, कारण की रोज कटिंगचे आलू खाऊन रोज म्हणजे ज्यावेळेस उपवास असला त्यावेळेस. तर आज मी आलू उकडून खिचडी करणार आहे. ते तर आता बटाटे होईपर्यंत मी बागेचं शेंगदाण्याचं टलवर काढून कुट्टा करून ठेवते, जेणेकरून म्हणजे पटकन असं टाकायला काम येईल आणि लाईट कधी धोका देईल ना सांगता येणार नाही. तर त्यासाठी मी सरळ ते आता पटपट आवरते. तर मी तर माझं पण आवरलं, पण त्या टिकली पडल्यामुळे ना मला परत एकदा मेकअप करावं लागला. मग डायरेक्ट कुंकूस लावून घेतलं. परत म्हटलं व्हिडिओमध्ये म्हणायला नको की तुम्ही क्या कुंकू. तर आता इथे दोघांना फराळाचं वाढून दिले. आता ते फराळ करते, मी आवरते बाकीची कामं. बनली मिस्टरांना आणि पिल्लूला दिली खिचडी. त्याच्यानंतर पूजा वगैरे केली. अशा प्रकारे साधी सिंपल अशी पूजा केलेली आहे. आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा परत एकदा. आता इथे मस्तपैकी पूर्ण मंदिर वगैरे फटकलं, फोटो वगैरे क्लीन केले. नंतर अशी पूजा केली आणि म्हटलं चला आता आपलं बाकीचे जे काही कामं आहे ते आवरून घेऊ. आता इथे माझी पूजा आटपलेली आहे. इथे बघू शकता अशी मस्त पूजा वगैरे करून घेतलेली आहे सगळी. आणि आता मी पहिले कामावरती आणि मग बघते फराळाचं, नंतर मंदिरात पण जाणार आहे. आणि आज संपूर्ण ब्लॉग वगैरे विसरू नका आणि असेच कनेक्ट राहा व्हिडिओमध्ये आणि असेच मला सपोर्ट करत राहा. तुमचं रोज एक व्हिडिओ शेअर करते. तर आता मी इथे ना पूजा वगैरे करून झाली आणि बाकीची कामं होती. तर इथे कपडे धुवून वगैरे टाकले आणि तिथे कपडे वगैरे धुवून झाल्यावर मस्त इथे मी फराळाचं बनवलं आणि फराळ वगैरे करून घेत होते. आणि मी नेमकं इथे फराळच करायला लागली ना, लगेच पिलू आला, मग मी आवरलं का म्हणे. तर मी एवढं घाई आवरलं. इथं माझं आवडलं म्हणजे गडबडीतच चॉप लावलेला आहे डोक्याला.
थोडस. मग आता तुम्ही म्हणा मग आवरला गडबडीत नाही वा मला फोन का म्हणली झालं का झालं का झालं का झालं आपल्या बाई का आवरून बसली तर म्हटलं ते. मला साडी हे घालायची कळती हे तुम्हाला डायरेक्ट आला कीच म्हणला मी तेच मग मी खातच होते. आता आपलं झालं माझं आता. या लवकर बाई. काय झालं फराळच करत होता का तिथं? फराळचं करत होतो. फराळचं करत होतं ताईकडं. तेच म्हटलं ह्या फराळाला गेल्या असं म्हटलं आपलं होतं तर आवरून जाऊ म्हटलं. काचं पुरं झालं का तो झालं का तो झालं का तो. मी गप्प घाललं आणि तसंच भांडे ठेवले. हा मग माझं आताच झालं होतं. भांडे बिंडे घासून मग तोपर्यंत तुमचं आवरूच तर होऊन जातं ना 4-5ची. मग संध्याकाळ परत आपल्याला सोपी झालंय बघ असं केलं सुंदर बघ ते खाली बघ सुंदर. या फोनमुळे झालं ते. नाही रे या पन्नीमुळे त्याच्यामुळे झालंय. अशी काही गडबड झाली बाबा. चला मी आता आवरते आणि भेटते मग नंतर. मी तुला ते सांगते त्यांना विचार झालं का झालं. हॅलो. तर चला आता मी चालले मंदिरामध्ये. माझ्या 2 मैत्रिणी चालले. हा मुलगा एक हाय. एवढी बॅग होती घरी त्यात सगळं सामान घेतलेलं. येतोय काढ नाही तस. गर्दी कमी होत्यात थोडं बसू आपण आहे ना. तरी त्या बाचा उस्तर बस मम्मी आता फुकणं कोण असाच बुजो ना अरे हलवतो का मम्मी तूच कर बंद. अरे तुला भिजवता पण नाही करे. मम्मीने त्याला लगेच केलं. उदबत्ती दे. चला घे दर्शन. उदबत्ती दे. घ्या दर्शन घ्या चला. त्या दोघींना लयच केला या नाही या झालं. तर आता इथे ना वेळ झाली होती घरी जायची. तर आता आम्ही घराकडं निघालोच होतो. तर खालच्या साईडने पण एक महादेव होते छोटे. मग आम्ही तिथे परत गेलो. तिथे पण थोडंसं दर्शन वगैरे घेतलो आणि मग नंतर पुढे निघालो. आणि मुलांना पण ना तिथे मोकळं आणि पटांगण असल्यामुळे ना ते खूप खेळून दमले पण होते. त्यांना तहान पण लागली होती. पण सोबत आणलेलं जेवढं पाणी होतं तेवढं त्यांना पाजलं आणि परत जाता जाता एक पाणी बॉटल घेतली. मस्तपैकी घरापर्यंत जायचं तर त्यांना आधार भेटला. नंतर मग परत संध्याकाळी जायचंय तर समोरचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर मग इथे ना घराजवळ पण एक मंदिर होतं छोटंसं. मग आम्ही तिथे संध्याकाळी आलो. तर तिथलं मंदिर एवढं सुंदर बनवलेलं होतं ना. आणि एवढी पब्लिक होती मला वाटलं नव्हतं. आणि खरंच खूप छान. तुम्हाला दाखवतो. तुम्ही ते बघू शकता किती सजवलेलं आहे. आणि खरंच असं वाटत होतं आणि एका मंदिरात आले आणि ते मंदिर एवढं छोटंसं आहे ना.
पण खूप खूप भारी प्रमाणात सजवलंय आणि मी असं मंदिर आधी इथे पहिल्यांदा बघितलंय. तर तुम्हाला आणि तिथल्यापेक्षा मला इथलं खूप आवडलं. तिकडचं पण आवडलं, पण सगळ्यात आधी मी सकाळी तिकडचे घेतले दर्शन. मग संध्याकाळी 2 शिवलिंग म्हणजे महादेवाची पूजा केली आणि आजचा आपला असा संपूर्ण सिंपल व्लॉग तुम्हाला कसा वाटला? तर मी ते इकडनं शूट घेत होती, तर ते त्याला माहितीच नाही. तर म्हटलं आता आणि खूप खूप एवढं ब्युटिफुल वाटत होतं ना, की बापरे! काय सांगू तुम्हाला. देव केवढं एवढं तर आम्ही घरी वगैरे आलो स्वयंपाकला. मग नंतर संध्याकाळी वेळ झाला, तर बायका म्हणत होत्या, "जायचं का, जायचं का?" म्हटलं, "चला," म्हटलं, "जाऊन तर बघू." मग मी तर आधी काही बघितलं नाही, पण आता आली ना मी, तर त्यावेळेस बघते. मग आता मी येताना ना परत हळद आणि पाणी मिक्स करून आणलं होतं. मग आता ते पण हे महादेवाच्या पिंडीवर टाकायचं होतं. तर इथे बघू शकता अशा प्रकारे पिल्लूला पण टाकायला लावलं. नंतर मी टाकायला लावलं आणि त्याला ना शूट घ्यायला लावला. तर तो छोटा असल्यामुळे ना जास्त मोठ्या लोकांना तो बोलू शकत नव्हता असं तसं काय. तर मग आता कसं आहे आता मोठे व्यक्ती आले तर लहान लेकरं घाबरतात आणि बाजूला होतात ना. मी नेमकीच तिथं पूजा करायला बसले आणि लगेच तो एका साईडलाच वळाला आणि सगळा शूट म्हणजे लोकं मध्ये घुसले तर त्याला भीती वाटली. नंतर मग मी मोबाईल हातात घेतला, बघायला लागले तर तो तिथे नाही आणि वेगळीकडेच त्याचा आवाज येत होता. म्हटलं बघा याला शूट घे सांगितलं आणि याला रिकामंच काम करून ठेवलं. मी एवढी चिडली, त्याच्यावर एवढी चिडली. पण मग म्हटलं अरे आणि कसं आता आपण व्लॉगिंग करतो तर थोडं शूट व्यवस्थित घ्यायला पाहिजे ना. पण नंतर मग खूप मूड खराब झाला. नंतर परत मला समजवलं, जाऊ दे. लहान आहे तोपर्यंत असंच करेल. काय करू? तर जाऊ दे आणि तुम्ही पण थोडं समजून घ्या. अ, जसे मला शूट येतात, मला जमले तेवढे मी तर प्रमाणात घेते. पण आता पाठीमागून कसं मी घेणार आणि एवढी गर्दी असल्यामुळं कोणीच घेत पण नाही ना जास्त आणि गर्दीमध्ये कसं लोकं कसे-कसे राहतात, कसे नाही. तर नंतर इथं प्रसाद वाटणं चालू होतं. इथं दूध बनवलेलं होतं. त्याच्यात मस्त अ, चारोळी वगैरे बदाम असं टाकलेलं होतं आणि मस्त गरम-गरम होत होतं. खूप छान वाटत होतं. तर आजचा हा प्रसाद तुम्हाला बघून कसा वाटला? नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सकाळचं मंदिर आणि हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि आता इथं दूध वगैरे घेतलं, तर मी त्यांना थोडासा शूट घेतला आणि फोटो घेतला. तर आजचा असा साधा सिंपल व्लॉग महाशिवरात्रीचा कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इथं ना फोकस असल्यामुळे ना एवढं भारी वाटत होतं व्हिडिओ काढण्यासाठी बघायचं काम नाही. खूप छान असा उजेड पाहिजे तेव्हा माणसाला व्हिडिओ काढायला छान वाटतं. चला भेटू नेक्स्ट